ते पोलिसांनी तपासलेले आहेत। प्रत्येक गेटवरती कोणी नाहीये, सोबतच सकाळपासूनच बॅरिकेडिंग होती। पोलिसांना याबाबतची खबरदारी होती की कार्यकर्ते येऊ शकतात, घोषणाबाजी। आणि आताची एक सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, सर्व आरोपी निर्दोष मुक्त आहेत असं कोर्टानं म्हटलेलं आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी, सर्व आरोपी निर्दोष मुक्त असं कोर्टानं म्हटलेलं आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। पद्मसिंग पाटलांना क्लीन चिट मिळालेली, एक प्रकारे निर्दोष मुक्तता त्यांची करण्यात आलेली। या प्रकरणात त्यांच्यावर हत्येचा आरोप होता, या प्रकरणात ते मुख्य आरोपी होते, पण पद्मसिंग पाटील यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। एकूण 9 आरोपी या प्रकरणात होते। या प्रकरणाची सुनावणी आज पार पडलेली आहे आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। 14 वर्ष या बाबतीत न्यायालयीन लढा लढला जात होता। 20 वर्षांपासूनचं हे सगळं प्रकरण सुरू होतं, ज्याचा पाठपुरावा केला जात होता, पण पवन राजे हत्या प्रकरणात पद्मसिंग पाटलांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। त्यांच्यासह एकूण 9 आरोपी होते या प्रकरणात, त्या सर्व 9 आरोपींची आता निर्दोष मुक्तता झालेली आहे। तर आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, संपूर्ण राज्याचं या निकालाकडे लक्ष लागलेलं होतं। आज काय निकाल येणार याची उत्सुकता होती आणि आताची सर्वात मोठी बातमी, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत आहेत। गोविंद, अनेक त्रुटी तपासातल्या न्यायालयानं अधोरेखित केलेल्या होत्या। 20 वर्ष हे सगळं प्रकरण चाललं, 14 वर्ष न्यायालयीन लढा चालला आणि त्यानंतर आता ही निर्दोष मुक्तता। एकूणच आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे, 20 वर्षाच्या संघर्षानंतर सुद्धा या आरोपींना जे आहे ते न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं असल्याचं निकालात म्हटलेलं आहे। आज या ठिकाणी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या अंतिम निकालाचं वाचन सुरू होतं आणि त्यावेळेला न्यायालयानं काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवत या ठिकाणी या प्रकरणातले जे 9 आरोपी होते, पद्मसिंह पाटील यांच्यासह जे 9 आरोपी होते त्यांना निर्दोष मुक्त केलेलं आहे। त्यावेळेला निर्दोष मुक्त करत असताना न्यायालयानं जी वेगवेगळी महत्त्वपूर्ण जी निरीक्षणं नोंदवली, त्याच्यामध्ये या ठिकाणी तपास यंत्रणांनी तपासात ठेवलेल्या त्रुटी असतील, या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे साक्षी पुरावे जे 128 जणांची साक्षी नोंदवण्यात आले ते साक्ष असतील किंवा तिन्ही तपास यंत्रणा म्हणजे पोलीस असतील, CID असतील, CBI असतील, यांनी वेगवेगळ्या पातळीवर तपास करून जे आरोपपत्र दाखल केले, जी तपासात संदर्भातली जी माहिती न्यायालयात सादर केली, या सर्व गोष्टींच्या आधारावर आज न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे याच्यामध्ये पद्मसिंह पाटील म्हणजे माजी गृहराज्यमंत्री यांच्यासह जे 9 आरोपी होते या सर्वांची मुंबईतल्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि एकूणच जर बघितलं तर आजच्या या संपूर्ण निकालाच्या वाचनाच्या वेळेला म्हणजे साधारणतः 11:30 वाजता या निकालाचं वाचन सुरू झालं, त्यावेळेला न्यायालयानं असं म्हटलं होतं की वेगवेगळ्या पातळीवर ज्या पुरावे साक्षी पुरावे तपासण्यात आले किंवा या सगळ्या गोष्टीचा ओहापोह करत असताना बेसिक तपासात त्रुटी ठेवण्यात आल्याचं ही न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। याच्यामध्ये ज्या वेळेला हा सगळा पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली या ठिकाणी हत्या करण्यात आली, त्यावेळेला त्यांच्या जे हत्या करणारे संशयित आरोपी होते, या संशयित आरोपींचं मोबाईल असेल, त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले का, त्यांच्या मोबाईलचं या ठिकाणी कन्व्हर्सेशन म्हणजे CDR त्यांनी एकमेकाशी कुणाकुणाशी संपर्क साधला या संदर्भातली माहिती जमा करण्यात आली का, या हत्येनंतर हे आरोपी कुठे राहिले, कुणाकुणाला भेटले या संदर्भातली माहिती जमा करण्यात आली का, यातली कुठलीही माहिती तपास यंत्रणांनी जमा केलेली नव्हती आणि तपास यंत्रणांनी एवढी मोठी त्रुटी ठेवून अशा पद्धतीनं हे आरोपपत्र जे आहे ते न्यायालयात दाखल केलं आणि त्यामुळं सरकारी तपास यंत्रणांच्या कामकाजावरही न्यायालयानं नाराजी व्यक्त केलेली आहे। तपास यंत्रणांनी तपासात त्रुटी ठेवल्याचं निरीक्षण नोंदवलं आणि त्याचमुळे हा संपूर्ण जो खटला आहे, हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते कदाचित कमकुवत झाले असल्याची ही शंका व्यक्त केली जाते आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार या प्रकरणामध्ये जे माफीचा साक्षीदार म्हणून जे पारसमल जैन होते की ज्यांच्याकडे एका
जी माहिती होती किंवा त्यांनी जी न्यायालयाला माहिती दिली होती ती माहिती पुरावा, सबळ पुरावा, सक्षम पुरावा म्हणून पुढे येईल आणि त्या आधारे या ठिकाणी हे सगळे जे संशयित गुन्हेगार आहेत यांना शिक्षा देण्यासाठी पुरेशी उपयोगी पडेल अशा पद्धतीचा एक अप्रोच होता. परंतु पारसमल जैन यांनी जे वारंवार आपले जे काय पुरावे दिले, जी माहिती दिली तीही वेगवेगळ्या पातळीवर बदलल्याचं पाहायला मिळतं आहे. ते खोटं बोलत असल्याचंही न्यायालयाने निरीक्षण नमूद केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माफीचा साक्षीदार होण्यासाठी पारसमल जैन यांनी जी माहिती दिली होती त्यावेळेला त्याला पोलिसांनी किंवा तपास यंत्रणांनी कुठल्याही पद्धतीनं प्रतिप्रश्न करत आपण ही माहिती का देत आहात, कशाच्या आधारावर देत आहात असे कुठलेही प्रश्न उपस्थित केले नव्हते किंवा क्रॉस क्वेश्चनिंग केलं नव्हतं. त्यामुळं पारसमल जैन हा जो इतका मुंबईतला कोट्याधीश असणारा माणूस, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा माणूस अशा 50,000 किंवा लाख रुपये किंवा 20-25 लाखाच्या सुपारीसाठी या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो का याबाबतचा सुद्धा संशय जो आहे न्यायालयानं या संपूर्ण निकालाच्या दरम्यान उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं. आजचा हा सगळ्यात बहुचर्चित जो खटला होता पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा आणि याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशा पद्धतीची आशा जी ओमराजे निंबाळकर यांनी या ठिकाणी सुनावणीच्या पूर्वी सकाळी म्हणजे न्यायालयात जाण्यापूर्वी जी बोलून दाखवली होती तर त्यांची जी आशा आहे त्या आशेवर कुठंतरी पाणी फिरल्याचं पाहायला मिळतं आहे. न्यायालयाने या संपूर्ण खटल्याची सुनावणी करताना या प्रकरणातले सगळे जे आरोपी आहेत त्या सगळ्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी. या प्रकरणातले जे 9 आरोपी आहेत पद्मसिंह पाटील यांच्या सहित जे 9 आरोपी आहेत त्यांची निर्दोष मुक्तता झालेली पाहायला मिळते आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यामुळे अर्धा तास या सुनावणीला झाला जो शार्प शूटर होता पिंटू सिंग त्याला सुद्धा बिहार पोलिसांनी जे आहे ते आता या ठिकाणी न्यायालयात हजर केल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे जे पद्मसिंह पाटील असतील किंवा ओमराजे निंबाळकर असतील या सर्वांचं कुटुंबीय जे आहे ते आता या ठिकाणी न्यायालयात उपस्थित होतं. या संपूर्ण खटल्याच्या सुनावणीच्या दरम्यान समत काशे जे होते त्यांचंही कुटुंब या ठिकाणी उपस्थित होतं आणि हे सगळे जे आहे आता या निकालानंतर कोर्टातून कदाचित बाहेर पडतील. आणि मी आपल्याला प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो की हा संपूर्ण जो सेशन कोर्टचा जो परिसर आहे मुंबईतला या सेशन कोर्टच्या परिसराला पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे. एकूणच राजकीय परिस्थिती महाराष्ट्रातली ऑपरेशन टायगरच्या धर्तीवर ओमराजे निंबाळकर या ठिकाणी हा निकाल ऐकण्यासाठी आलेले होते आणि अशा धर्तीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे काही पदाधिकारी आहेत ते सुद्धा या परिसरामध्ये असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी काही खबरदारीच्या उपाययोजना केल्याचं पाहायला मिळतं आहे. परंतु घोर निराशा जी आहे ती 20 वर्षानंतर सुद्धा पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबियाच्या पदरात आल्याचं पाहायला मिळतंय. ज्या आरोपींवर संशयित आरोपींवर या संपूर्ण खटल्या संदर्भात दोषारोप होते त्या सर्वांना दोषारोप मुक्त करण्यात आलेला आहे. मुंबई अतिरिक्त सत्र न्यायालयानं यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि आत्ताच्या घडीची न्यायालयातली ही सगळ्यात मोठी बातमी जी आहे ती हीच आहे की 20 वर्षानंतर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता. गोविंद, काही गंभीर प्रश्न सुद्धा या निकालासोबत उपस्थित होत आहेत. तर 20 वर्ष हे सगळं प्रकरण चाललं, 14 वर्ष न्यायालयीन लढा झाला. यात एकूण 9 आरोपी आहेत. मुख्य आरोपी पद्मसिंग पाटील यांना मानलं जात होतं. काही जणांना तुरुंगवास सुद्धा घडलेला होता. इतकं सगळं होऊन सुद्धा एकाही आरोपीबद्दल ठोस पुरावे सापडू नये. मग पवनराजे निंबाळकरांची हत्या नेमकी केली कोणी हा प्रश्न उपस्थित होतो या निकालानंतर. नक्कीच या निकालानंतर आणखी खूप काही प्रश्न उपस्थित होत आहेत. न्यायालयानेही खूप काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि या सर्व प्रश्नांमुळे नेमकं हत्या आपण जसं म्हणालात की नेमकी ही हत्या कुणी केली, कळंबोलीमध्ये नेमकी हत्या कुणी केली, त्यांच्या गाडीच्या अगोदर स्कोडा गाडी कुणी लावली, हे सगळे जे न्यायालयानं प्रश्न उपस्थित केले होते याचं कुठलंही सबळ उत्तर जे आहे ते आरोपपत्रामध्ये सापडलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर रेकीट करण्यात आली, त्यांना वॉच करण्यात आलं, त्यांच्या गाडीला पवनराजे निंबाळकरांच्या गाडीला फॉलो करण्यात आलं. या सगळ्या गोष्टी ज्या मांडल्या गेल्या त्या कशाच्या आणि कोणत्या तथ्याच्या आधारावर मांडल्या गेल्या अशा
कुठच्याही पद्धतीचे प्रश्न न्यायालयानं उपस्थित केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली या ठिकाणी ज्या वेळेला हत्या करण्यात आली, त्यावेळेला हत्या करून जे 4 आरोपी फरार झाले, तर त्या कुठल्या दिशेने गेले, त्यांनी ते स्कोडा गाडी कुठे लावली होती आणि त्यानंतर ज्या ठिकाणी हत्या झाली होती त्या ठिकाणी पंजाब पासिंगची जी एक 2 व्हीलर आढळून आली होती, त्या 2 व्हीलर कुठून आली, कुणी आणून ठेवली होती, त्याचा पोलिसांनी का तपास केला नाही आहे. या प्रकरणातील त्यावेळेचे जे आय विटनेस होते त्या आय विटनेसची कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये आणून साक्ष का घेण्यात आले, असे अनेक प्रश्न जे आहेत ते न्यायालयाने उपस्थित केले. आणि हे न्यायालयाने प्रश्न उपस्थित करत असताना एक सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे. ते सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे की सरकारी पक्षाने या तपासात त्रुटी ठेवल्याचं न्यायालयानं निरीक्षण नोंदवलेलं आहे. याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही आणि याच त्रुटीमुळे कदाचित आजचा जो निकाल आहे तो कदाचित वेगळा लागला असल्याचंही पाहायला मिळतं, असं ही काही तज्ज्ञ सांगता आहेत. मी काही तज्ज्ञांशी ज्या वेळेला बोललो त्यावेळेला तज्ज्ञांनीही याबाबतचे काही महत्त्वाचे जे प्रश्न उपस्थित केले की एखाद्या राजकीय व्यक्तीचा खून होतो, दिवसा ढवळ्या त्याला गोळ्या झाडून मारलं जातं, त्याच्या ड्रायव्हरला गोळ्या झाडून मारलं जातं आणि त्यावेळेला जे संशयित आरोपी आहेत त्यांचे ना फोन रेकॉर्ड तपासले जातात, ना त्यांचे CDR काढले जातात, ना त्यांचे फोन जप्त केले जातात. येवना त्यांना ताब्यात घेतल्यानंतर साधारण त्यांचे साधे खिसे देखील तपासले गेले नाहीत. म्हणजे आपण कुठल्याही सरकारी कार्यालयात जरी चाललो तरी सर्वसामान्य माणसाचे खिसे आणि पूर्ण सगळं तपास केला जातो आणि एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये असलेल्या आरोपींचे साधे खिसे सुद्धा तपासले नाहीत. इतकं बारीक निरीक्षण जे आहे न्यायमूर्तींनी नोंदवलेलं आहे आणि या संपूर्ण निरीक्षण नोंदवत असताना तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा संशय निर्माण झालेला आहे आणि या सगळ्याचा परिपाक जो आहे तो हे संपूर्ण जे संशयित 9 आरोपी होते त्यांचे निर्दोष मुक्त. बरोबर, अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत या निकालासोबत, ज्याची चर्चा मला वाटतं येणाऱ्या काळात सातत्यानं होत राहील. गोविंद, थोडंसं थांबवतो. शिवसेना युबीटीच्या नेत्या सुषमा अंधारे आता आपल्यासोबत आहेत. सुषमाताई, गेल्या 20 वर्षांपासून हे प्रकरण सुरू आहे, न्यायालयीन लढा या संदर्भातला सुरू आहे. 20 वर्षांनंतर आता या प्रकरणातले जे 9 आरोपी होते त्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता होते. मग पवनराजेंची हत्या नेमकी केली कुणी? हे बघा, एखादी घटना जरी घडलेली असली, जरी तुमच्या समोर आरोपी आहे आणि तुम्हाला हे सगळं माहित आहे, परंतु त्याची जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती जर व्यवस्थित पार पाडली गेली नाही, किंबहुना ती घटना सिद्ध होण्यासाठी आवश्यक असणारे प्रथमदर्शनीचे पुरावे किंवा त्यासाठी तपासले गेलेले साक्षीदार, ह्या सगळ्या गोष्टी जर नीट पार पडलेल्या नसतील किंवा माफीच्या साक्षीदाराने जर ऐन वेळेला भूमिका बदललेल्या असतील तर ह्या सगळ्यांची गोळाबेरीज करून निकाल लागत असतो. त्यामुळे आपण जरी म्हणत असू की नाही अमुक एका व्यक्तीकडूनच ही कृती झालेली आहे, तरी ती कृती जर सिद्ध झाली नाही तर त्याला काय अर्थ आहे? ठीक आहे सुषमाताई, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. कायदेतज्ञ अनिकेत निकम आता आपल्या सोबत आहेत. वकील अनिकेत निकम जी, तुम्ही निकाल बघितला असेल, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातल्या, पण त्याचबरोबर न्यायालयानं निकाल देताना काही त्रुटी सुद्धा वारंवार अधोरेखित केलेल्या आहे. आता निकाल तर दिलेला आहे, पण या प्रकरणात फेर तपासाची मागणी आता प्रतिपक्षाकडून केली जाऊ शकते का आणि ती मान्य होऊ शकते का? नाही, हे बघा, एकदा निकाल लागल्यानंतर पुन्हा फेर तपासाची मागणी हे कोर्ट काही मान्य करत नसतं. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही फौजदारी खटल्यात एखादा आरोप संशयाच्या पलीकडे त्या आरोपींच्या विरुद्ध सिद्ध व्हावा लागतो, असं मूलभूत तंत्र कायद्याचं आहे. त्यामुळे या प्रकरणात जे साक्षीदार होते किंवा माफीचा साक्षीदार होता यांनी दिलेली साक्ष ही कोर्टापुढे आलेली साक्ष ही कॉन्फिडन्स इन्स्पायर करणारी होती का? म्हणजे याचा अर्थ असा की आरोपींचा आरोप सिद्ध करणारी व त्याच पद्धतीने पुराव्यांची साखळी ही आरोपींच्या विरुद्ध उभी करणारी अशा स्वरूपाची साक्ष कोर्टापुढे आली होती का? आणि साक्ष देण्यात आलेल्या साक्षीदारांच्या साक्षीमध्ये काय त्रुटी होत्या, या सर्वांचा अभ्यास करून माननीय न्यायाधीश साहेबांनी त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे. निश्चितच फिर्यादी पक्षाला या निकालाच्या विरुद्ध अपील करता येते किंवा तपास निकालाच्या विरुद्ध अपील पण अनिकेत निकमजी, ज्या त्रुटी उपस्थित केलेल्या आहेत न्यायालयाने निकाल देताना, त्या त्रुटींसंदर्भात तपासावर आणि तपास यंत्रणांवर काही गंभीर प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत. ज्या त्रुटी राहिल्या आहेत त्या अनावधानानं राहिल्या की ही कुचराई जाणीवपूर्वक होती, असा एक प्रश्न उपस्थित होतो. त्याचं उत्तर आपल्याला येत्या काळात काही मिळू शकतं का न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून?
हे बघा, फिर्यादी पक्ष या निकाल हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी जरी न्यायालयाने त्रुटी आहे तरी उच्च न्यायालय हे खरोखर त्रुटी आहे म्हणून. ठीक आहे. अनिकेत निकम, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीयेत, पण तुमचा मुद्दा पोहोचलाय आणि त्या संदर्भातच एक पुढची अपडेट सुद्धा येते आहे की खटला बंद करण्याचे निर्देश सुद्धा न्यायालयाने दिलेले आहेत, त्यामुळे तो सुद्धा मार्ग आता बंद झाल्याचं आपल्याला दिसतंय. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात मोठा निकाल आलेला आहे. या प्रकरणात एकूण 9 आरोपी होते. मुख्य आरोपी मानलं जात होतं पद्मसिंग पाटील यांना, पण या प्रकरणात त्यांच्या सकट 9 आरोपींची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केलेली आहे आणि हा खटला बंद करण्याचे निर्देश सुद्धा न्यायालयाने दिलेले आहेत. पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. अनेक त्रुटी तपासातल्या न्यायालयाने निकाल देताना अधोरेखित केलेल्या होत्या. माफीचा साक्षीदार खोटं बोलत असेल तर खटला चालत नाही आणि यासह अन्य बाबी सुद्धा न्यायालयाने अधोरेखित केल्या आहे. या निकालाचं वाचन करत असताना पद्मसिंग पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता यानंतर करण्यात आलेली आहे आणि खटला बंद करण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेले आहेत. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झालेली होती आणि त्यानंतर संशयाची सुई वळली होती, ती म्हणजे पद्मसिंग पाटील यांच्याकडे. सीबीआयने एक चार्जशीट सुद्धा दाखल केलेली होती आणि त्या चार्जशीटमध्ये अनेक आरोप करण्यात आलेले होते पद्मसिंग पाटलांवर आणि त्यानंतर एकेका आरोपीची नावं सुद्धा पुढच्या 3 वर्षात सातत्यानं येत गेली आणि त्यातली एकूण 9 नावं आरोपींची आपण आता स्क्रीनवर बघतोय, ज्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी गोविंद तुपेकडे. गोविंद, खटला सुद्धा बंद करण्याचे निर्देश आता न्यायालयाने दिलेले आहेत, त्याचा अर्थ नेमका काय? एकूण जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये वेगवेगळे आरोपी आहेत की जे 9 आरोपी होते त्यांच्या संदर्भातला निकाल जो आज न्यायालयानं देताना महत्त्वाचे काही निरीक्षणं नोंदवली आणि आपल्याबरोबर आपला प्रतिनिधी आहे ओम, जो या ठिकाणी या संपूर्ण खटल्यावर आतमध्ये नजर ठेवून होता. ओम, एकूणच एक सगळं बघितलं तर दोन्ही म्हणजे ओमराजे निंबाळकरांचं कुटुंब